नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. पाहू शकता खूप सुंदर अशी साडी वटपौर्णिमेसाठी घेतलेली. त्याच्यावरती आपण सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डिझाईन आवडल्यास लाईक करा. सगळं काही कटिंग मी इथं करून घेतलेलं आहे. बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, बाही संपूर्ण कटिंग केलेली आहे. तर आता आपण इथं काय करू, तर मी फ्रंट पार्ट बघू शकता जोडून घेतलेला आहे. तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे, तर त्याच्यामुळं मी फ्रंट पार्ट बाही जोडून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला बॅक पार्टची डिझाईन बघायची आहे. तर त्यासाठी बघा तुम्ही आता या पद्धतीने संपूर्ण माप. उंची ह्या ब्लाऊजची 14.5 इंच आहे. मी प्लस 1 इंच ॲड करून घेतलेला आहे. 15.5 इंच घडी आहे. 30ची छाती आहे. 7.5 इंच घडी आहे. जी गळारुंदी आहे ती मी 3.5 इंच 3.25 इंच घेतलेली आहे आणि उंची पण गळारुंदाची 3च घेतलेली आहे. तर छोटी साईज आहे, त्याच्यामुळं आपलं इथं मापही छोटं आहे. शोल्डर संपूर्ण ह्या ब्लाऊजचं 7 इंचाचं आहे. संपूर्ण शोल्डरच्या आपण निम्म करतो. 14 इंच शोल्डर असेल तर त्याच्या निम्म घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने इथे आता बॉक्स काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता बॉक्स काढून घेतला तर जी आपण वरतून गळा टाकलेला आहे, गळारुंदी आणि तो गळा टाकलेला आहे 3 इंचाचा, त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हासने सेम टू सेम मार्क करून घ्यायचं. आपण कॅनव्हासवरती गळा काढणार आहे, कारण की याला थोडेसे कट आहेत आणि एकदम बांगडीच्या साहाय्याने आपण कशा पद्धतीने ते कट लावायचे आहे बांगडीचा वापर करून, तर ते तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेल. व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. ती डिझाईन तुम्ही कुठं पण यूज करू शकता, कोणत्या पण ब्लाऊजमध्ये. आता या पद्धतीने आपल्याला इथं सगळ्यात पहिलं बॅक पार्ट जो आहे ना, तो आपला खालून अर्धा इंचाने टीप मारून घेते आणि अशा पद्धतीने याला आता आपण दाबटीप देऊन घेऊ अस्तरवरती. आपण जो काही गळा आहे तो कॅनव्हासवरती काढायचा आहे, त्याच्यामुळे आपण खालच्या साईडने अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेणार आहे. याला एक वरतून दाबटीप देऊन घेऊ. आता जे अस्तर आहे ते आपण याला जॉईंट करून घेऊ. आता एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो आपण इथं कट करून टाकू. या ब्लाऊजचा कपडा एकदम मऊ असा आहे, एकदम असं मऊ सूत आहे याचं आणि चमक आहे. खूप सुंदर असं ब्लाऊज पण आहे आणि साडी पण खूप छान आहे याच्यावरची. तर मी इथं कट लावून घेतले, कारण की आपला कॅनव्हासला पण आपला व्यवस्थित बसला पाहिजे. कॅनव्हास आपला कुठं हलला नाही पाहिजे ज्यावेळेस आपण डिझाईन बनवू त्यावेळेस. आता जे काय आपण मार्क केलेलं होतं ते आपण व्यवस्थित इथे या पद्धतीने बघा, मी याच्यावरती एकदम गोलगळा काढून घेते आहे. बघा एकदम प्रॉपर असा गोलगळा काढायचा. आता बांगडीची मदत घेऊ आपण. तर बांगडी बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तर आपल्याला तुम्हाला किती हे पाहिजे तेवढं घ्यायचं, पण त्या बांगडीवर मार्क करायचं, जेणेकरून सेम टू सेम कट जे आहेत ना आपले ते व्यवस्थित आपले सेम टू सेम लागल्या जाईल. आता जिथं आपण मार्क केलेलं आहे बरोबर ते तिथंच ठेवायचं आणि या पद्धतीने जी डिझाईन आहे ती अशी आतमध्ये कट लावून घ्यायचे. बघा शेवटी आता थोडंसं आहे तर आपण ते पण त्याच पद्धतीने करून घेणार आहे. तर बघा छान असं आपलं झालेलं आहे, एकदम सेम टू सेम, कमी जास्त होत नाही बांगडीच्या मदतीने. आणि बऱ्याच वेळेस आता आपण पेपरवरती घेत असतो मार्क करून, पण जास्त जर असं खोलगट भाग झाले तर काय होतं, ते कट जे आहेत ना ते अशी पलटीसुद्धा होतात नंतरून. म्हणून आपण इथं बांगडीची मदत घेतली आणि बांगडीचा आकार पण खूप छान आहे, जास्त असा हे नाही आहे. तर त्यामुळं बघा आता ही डिझाईन जी आहे ना ही खूप छान अशी दिसणार आहे. तर आपण इथं काय करू, हिला थोडंसं सेम टू सेम दुसऱ्या साईडला वठवून घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने त्याला थोडंसं डार्क करून घेतलं. आता आपल्याला याच्या मापाचं एक अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे आणि याला जॉईंट करून घ्यायचं आहे. खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन आहे ही
आणि खूप अशा पद्धतीने आता हे आपण कॅनव्हासवरती अस्तर जे आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. एक्स्ट्राचं अस्तर आपण इथं कट करून टाकायचं आहे. आता इथे बघा आपण जो बॅक पार्ट तयार केला त्याच्यामध्ये असा ठेवून घ्यायचा. आता इथे बघा आपण अजूनही थोडासा खोल गळा घेऊ शकलो असतो, पण कसं आहे कस्टमरचं जेवढं माप आहे आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे. जास्त खोल गळा आपल्याला घ्यायचा नाही आहे. पण हा जर गळा खोल असता अजून तर आणखीन याचा लुक वाढला असता. थोडासा अजून खोल पाहिजे होता. तर मी मधल्या भागापासून म्हणजे मध्ये एक टीप मारून घेतली, म्हणजे आपला कॅनव्हास हा कुठं सरकणार नाही आणि व्यवस्थित असा डिझाईन पण आपल्याला करता येईल. बघा मग आता इथं हे जे कट आहेत ना हे याच्यावरती आपल्याला व्यवस्थित मशिनीने थोडा वेळ लागतो हे कटवर टीप मारायला. तर जिथं टोक येईल ना कटचं तिथे आपल्याला सुई आतमध्ये ठेवून फिरवून घ्यायचं आहे ब्लाऊज, म्हणजे तिथं व्यवस्थित टीप लागल्या जाते. बऱ्याच वेळेस काय होतं त्या ठिकाणी टीप बसत नाही आणि मग तिथं ते ओपन होतं आणि तिथला धागा वगैरे पण निघतो. तर त्यामुळं थोडंसं जिथं कोपरा आहे आलेला, कोना आलेला आहे ना डिझाईनला, तिथं सुई आतमध्येच ठेवायची आणि मगच फिरवून घ्यायचा ब्लाऊज. तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी कशा पद्धतीने हे करते, फिरवते म्हणून. आणि या पद्धतीने आता आपण छोटे छोटे जे कट आहेत ना याला थोडा वेळ पण लागतो. तर तुम्ही आपल्याला मशीन जी आहे ना ती थोडी स्लो ठेवून अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या. आता इथे बघा आपण हे करून घेतलं. आता इथं मधला सेंटर जो आहे ना तिथं कट लावायचा आहे आपल्याला. इथं थोडी जागा ठेवायची टीप मारताना. आता व्यवस्थित आपल्याला हे आतमधून डिझाईनचा आकार जो आहे ना तो कट करून टाकायचा. तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. कमेंट नक्की करा. आता इथं छोटेसे आपण कट लावून घेऊ, म्हणजे आपली गळी जी आहे ना ते पलटी होईल. आता मेन गोष्ट आपली हे जे कोणे आहेत ना इथे सुद्धा थोडेसे चांगले असे कट जे आहेत ना ते लावायचे, तरच आपला गळा जो आहे ना तो प्रॉपर पलटी होतो. आता इथं व्यवस्थित म्हणजे कसं आहे तर तिथं आपले धक्का नाही लागला पाहिजे टिपेला, तर नाहीतर ते कोणीसुद्धा हे होऊन जातात. आता बघा आपण हे सगळं जे आहे ना पलटी मारून घेऊ व्यवस्थित, जे कोपरे आहेत आपले ते. तर तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूनी पण मदत घेऊ शकता. हे जे कोणे आहेत जिथं आपल्याला नॉट टाकायचे आहे किंवा तुम्ही बटन टाकू शकता त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला पेनाच्या मदतीने कोपरे काढून घ्यायचे किंवा तुमच्याकडे असं टोकदार वस्तू असेल तर त्याने. तर आपल्याला या पद्धतीने आता याच्या वरतून हळूहळू टिप मारून घ्यायची आहे संपूर्ण. तर बघा आता आपण इथं सुद्धा पेनाच्या मदतीने जे टोक आहेत ना ते व्यवस्थित आपण इथं बाहेर काढून घेतलं. तर बघा आपण प्रॉपर असं संपूर्ण गळ्यावरती छान असं टीप मारून घेतली. तर तुम्ही गळा बघू शकता किती सुंदर असा तयार झालेला आहे. आता इथे कस्टमरचा 4.5 इंच गळा होता, तर आपण 4.5 इंचावरच पट्टी ठेवलेली आहे, कारण की ह्या ब्लाऊजची उंची पण भरपूर होती 14.5 इंच. आणि मग कस्टमरच्या आवडीनुसारच आपण इथं घेतलेला आहे. पण जर कुणाची 34 छाती असेल,
कोणाचे 36, 38 असं माप असेल किंवा कोणतं पण माप असू द्या, थोडंसं गळा रुंद असेल म्हणजे पाठ रुंद असेल तर तुम्ही हा गळा थोडा अजून थोडासा खोल जर घेतला तर खूप सुंदर अशी डिझाईन ही दिसणार आहे. तर बघा किती छान आपला गळा तयार झालेला आहे. आता याच्या कडेने तुम्ही लेस टाकू शकता. मी इथं लेस वगैरे काहीच टाकलेली नाही, तरी पण हा गळा खूप सुंदर असा दिसतोय. आणि शेवटी आपण इथं बटन टाकून घेणार आहे. बटनाने सुद्धा ब्लाऊज जो आहे ना तो खूपच छान असा दिसणार आहे. बटन टाकू शकता किंवा नॉट टाकू शकता. तर आपण इथं शोल्डर वगैरे संपूर्ण जोडून घेतलेलं आहे. तर संपूर्ण गळा आपला तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास डिझाईन लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं पप बाही होती तर ती आपण इथं आता स्टिच करून घेते संपूर्ण ब्लाऊज. तर तुमच्याकडे अशा डिझाईनच्या ब्लाऊजची शिलाई किती आहे कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटू नेक्स्ट डिझाईनच्या व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना.